नमस्कार मित्र, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इन्व्हेस्ट इन मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिना 1,500 रुपयाचा आर्थिक लाभ या योजनेत अंतर्गत देण्यात येणार आहे. तर ही योजना कोणाकोणासाठी आहे, कोण यासाठी पात्र आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर पहिली अट अशी आहे की महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. दुसरी पात्रता आहे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंतच ही स्कीम आहे. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता आपण बघणार आहोत की कोण कोण या योजनेसाठी अपात्र आहेत. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयेपेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजेच इन्कम टॅक्स भरतात, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र आहेत. म्हणजेच काय, ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी विभागात, भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरीला आहेत किंवा तिथून निवृत्त होऊन पेन्शन घेत आहेत, हे या योजनेसाठी अपात्र आहेत. पण ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत आहेत असे बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी हे या योजनेसाठी पात्र आहेत. जर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ जर घेत असेल आधीच, तर त्या अपात्र ठरतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान म्हणजेच आत्ता किंवा ह्याआधी माजी आमदार किंवा खासदार आहे ते अपात्र आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर रजिस्टर्ड आहेत, ते अपात्र ठरतील. अर्ज प्रक्रिया. कसं या योजनेसाठी अप्लाय करायचं ते आता आपण पाहू. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, वॉर्ड अधिकारी, सिटी मिशन मॅनेजर, महानगरपालिका बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल आणि या अर्जासाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. सर्व इन्फॉर्मेशन आधार कार्ड प्रमाणे करेक्ट भरायची आहे. बँकेचा तपशील म्हणजेच बँकेचे डिटेल्स आणि तुमचा मोबाईल नंबर अचूक भरायचा आहे. तर ही योजना
चालू झालेली आहे. लोकांना पैसे अकाउंटला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. खूप जणांना पैसे याचे अकाउंटला जमा झालेले आहेत. महिलांसाठी ही योजना अजून चालू आहे. जे कोणी ह्या योजनेसाठी पात्र असतील, एलिजिबल असतील आणि त्यांनी अजून जर हा फॉर्म भरला नसेल किंवा या योजनेसाठी अप्लाय केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे. आता आपण पाहणार आहोत कोणकोणती कागदपत्रे या योजनेला अप्लाय करायला आवश्यक आहेत. तर पहिलं आहे आधार कार्ड. अर्जामध्ये आधार कार्डप्रमाणे नाव नमूद करायचं आहे. दुसरं कागदपत्र आहे अधिवास प्रमाणपत्र. प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचं मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक द्यायचं आहे. जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. नंतर आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचं मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणते एक द्यायचं आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. पिवळं रेशन कार्ड असेल तुमचं किंवा केशरी रंगाचं असेल तर उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. उत्पन्नाचा दाखला द्यायची आवश्यकता नाही. शुभ्र शिधापत्रिका म्हणजेच पांढरी रेशन कार्ड असेल किंवा कोणतंही शिधापत्रिका नसल्यास, रेशन कार्ड तुमचं जर नाही आहे तर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. नवविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील. बँक खाते डिटेल्स आणि त्या बँक अकाउंटला तुमचा आधार नंबर लिंक असावा आणि लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो ही सर्व कागदपत्रे या योजनेला अप्लाय करताना तुम्हाला लागणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची लास्ट डेट 31 ऑगस्ट 2024 ही होती आधी, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नवीन एक GR काढला आहे आणि त्यामध्ये 31 ऑगस्ट जी आधीची डेट होती महिलांना अर्ज करायची ती आता वाढवलेली आहे. म्हणजे आता पण ज्या महिला ह्या योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांनी अजून ह्या योजनेसाठी अप्लाय केलं नाही आहे ते आता अप्लाय करू शकतात अजूनही. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.